नमस्कार मंडळी. ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथांचा विचार करणारा आणि त्यांना नेहमीच दिलासा देणारा आणि त्यांना तब्येतीच्या संदर्भात अलर्ट करणारा उत्तरार्ध कार्यक्रम. प्रेक्षको, या कार्यक्रमात आपलं अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा जो विषय तो तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय आणि तो म्हणजे आरोग्य सदरात आपण मधुमेह आणि त्या संदर्भात ज्येष्ठांनी घ्यावीची काळजी या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे दोन मान्यवर व्यक्ती आलेले आहेत. त्यापैकी एक या विषयातले तज्ज्ञ, मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप तळवलकर हे MD आहेत. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत, स्वतः प्राध्यापक आहेत या विषयातले. आणि दुसरे आहेत काशीनाथ जोशी, हे सेवानिवृत्तांची संघटना आहे डोंबिवलीची, त्याचे अध्यक्ष आहेत. आपल्या दोघांचं या कार्यक्रमात अतिशय मनपूर्वक स्वागत. आणि मित्रांनो, आपण या चर्चेत सहभाग घेऊ शकता. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत, आपण कृपया नोंद करून घ्या. 24908050, त्यानंतर 24988050. परत एकदा सांगतो, 24908050, 24988050. आणि जे मुंबई बाहेरचे लोक आहेत त्यांनी मात्र आधी 022 लावायचे. मित्रांनो, मी आपल्याला विनंती अशी करणार आहे की आपण बेसिकली या विषयाच्या संदर्भात प्रश्न विचारावेत आणि प्रश्न विचारताना आपलं वय सांगायचं आहे, नाव सांगायचं आहे. आणि या विषयाच्या बाहेर मात्र आपण कृपया जाऊ नका. आपण प्रश्नांची तयारी करा. तो पण मी या मंडळींशी चर्चा करायला सुरुवात करतो. तर मला सांगा डॉक्टर, की बेसिकली हा जो मधुमेहाचा जो गोड विकार आहे तो अनुवंशिक आहे का? मधुमेह हा विकार बऱ्याच प्रमाणात अनुवंशिक आहे. पण अनुवंशिकता हे त्याचं काही एकमेव कारण नाही. अनुवंशिकतेबरोबर इतरही कारण त्याला जोडीदार लागतात. त्याला आम्ही वातावरणीय कारण म्हणतो. बरं. वातावरणीय कारण आणि अनुवंशिकता यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा मात्र नक्कीच मधुमेह येतो. याचं उदाहरण देण्यासाठी म्हणून मी जुळ्या भावांचं उदाहरण देतो. दोन जुळी भावांचं आपण उदाहरण घेऊ. दोघांची अनुवंशिकता तीच असते, एक्झॅक्टली तीच असते. पण त्यापैकी जो जुळा भाऊ अभक्ष्य भक्षण केल्यामुळे म्हणा किंवा व्यायाम न केल्यामुळे म्हणा वजन वाढवून बसतो, लठ्ठ होतो, त्याला मधुमेह होतो. परंतु जो जुळा भाऊ व्यवस्थित खाऊन व्यवस्थित व्यायाम करून नॉर्मल वजनाच्या रेंजमध्ये राहतो त्याला मधुमेह एकतर होत नाही किंवा झाला तर 5-10 वर्षांनंतर होतो आणि तो बऱ्याच सौम्य स्वरूपात होतो. तर हे झालं वातावरणीय. पण एक मला सांगा, समजा अभक्ष्य भक्षण त्याने केलं नसतं तर त्याला मधुमेह झाला नसतं असं वाटतं आपल्याला कदाचित? हो, म्हणजे दॅट इज अ पॉसिबिलिटी. नक्कीच. अच्छा, मला सांगा जोशीबुवा, की हे तुमची संघटना आहे सेवानिवृत्तांची किंवा ज्येष्ठ नागरिक संघ आहे, तर मधुमेही रुग्णांच्या संदर्भात आपण काही मदत करता का संघटनेला? खूपच मदत करतो. अच्छा, काय काय मदत? वेळोवेळी मी पिरियडिकली शिबिरं घेत होतो. बरं. त्या शिबिरामध्ये रक्तातली साखर ही मधुमेहामध्ये अत्यंत महत्वाची आहे. बरोबर. आणि ती तपासून ती कंट्रोलमध्ये ठेवणं हे कर्तव्य आहे. तज्ज्ञ डॉक्टरांना आम्ही मदत घेतो, त्यांच्याकडून या सगळ्या सभासदांना माहिती देतो आणि त्यांच्या मनावर बिभवतो. हा मधुमेह हा रोग नाही आहे. बरं. मधुमेह हा रोग म्हणणं कठीण काम आहे. उलट चांगला मधुमेह आहे तो. मधुमेहामध्ये तुमच्या शरीरावरती कंट्रोल येतो. त्याच्याकरता जी आमची त्रिसूत्री हा कार्यक्रम आहे, आहार, विहार आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं, ही संतोतंत पाळा. त्यात कुठेही चुकामोक करू नका. मग तुम्हाला मधुमेहाची काळजी करण्याचे काही कारण नाही. मला डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत, तज्ज्ञ आलेले आहेत, आपण त्यांच्याकडे वळूया. मधुमेहाची सर्वसाधारणपणे कारण काय असतात? म्हणजे आता आपण सांगितलं, पण आणखी काय डिटेलमध्ये काय सांगू शकाल? अगदी मूळ कारण मधुमेहाचं काय आहे याचा अजूनपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही आहे. परंतु बरीचशी अनुवंशिक कारणं ती जेनेटिक कारणं असतात, पण एक जेन त्याच्यात इन्व्हॉल्व नाही आहे. मल्टिपल जेन्सचं इंटरॅक्शन होऊन त्याचं मधुमेहात रूपांतर होते. आणि ज्यावेळी अतिशय बेसिक असं मूळ कारण आपल्याला कळेल त्यावेळी मधुमेहाचं उच्चाटन करणारं औषध शोधून काढणं आपल्याला सोपं होईल. पण तोपर्यंत तरी आपल्याला आहार, व्यायाम आणि औषध उपचार या त्रिसूत्री योजनेचा उपाय करून मधुमेह काबूत ठेवला पाहिजे. मधुमेहाला आपण काबूत ठेवला नाही तर मधुमेहाच्या मुठीत आपण जातो आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. बरोबर. पण मला एक सांगा, की आता आपण म्हटलं की अशा प्रकारे काबूत ठेवलं पाहिजे, पण हे समजा काही ह्याचं बिनसलं गणित तर किती बिनसतो? समजा उदाहरणार्थ मधुमेह ते कंट्रोलमध्ये ठेवलं नाही तर हाऊ इट टर्न्स आउट, म्हणजे अगदी बाउन्सर होतो का त्याचा? असं आहे, मधुमेह जर कंट्रोलमध्ये नसला, काबूत नसला तर पहिली काही वर्ष आरामात निघून जातात. मधुमेही व्यक्तीला कळत पण नाही आपला मधुमेह काबूत नाहीये, लक्षणं असतातच असं नाही, त्यामुळे तो गाफील राहतो
आणि म्हणूनच मधुमेहाला आम्ही छुपा रुस्तम म्हणतो. अशी 5 वर्ष निघून गेली की सतत मधुमेह काबूत नाही की त्याच्यानंतर एक एक अवयवावर त्याचा दुष्परिणाम दिसू लागतो. जे मुख्य अवयव आहेत ते असे डोळे, किडनी किंवा मूत्रपिंड, पाय, हृदय ह्या अवयांवर मधुमेहाचा दुष्परिणाम होतो. दुष्परिणाम झाल्या त्याची परत काही लक्षणं नसतात. किडनी खराब झाली आहे पण ती सुरुवातीची प्राथमिक अवस्था आहे, त्यावेळी सुद्धा पेशंट गाफील राहू शकतो. थोडंसं ब्लड प्रेशर वाढतं, एवढंच त्याचं लक्षण असतं. पण हे हळूहळू जसा वेळ जातो त्या किडनीची व्याधीसुद्धा हळूहळू वाढत जाते आणि मग नंतर परिणाम घोर असतात. तोपर्यंत 10 वर्ष निघून गेलेली असतात. तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. ज्या स्पेशालिस्टकडे त्यावेळी मधुमेह जातो त्यावेळी तो स्पेशालिस्ट एकच त्याला सांगतो, अरे बाबा फार उशिरा आलास, आधी आला पाहिजे होतास. असं होऊ नये म्हणून वेळीच काळजी घ्यावी आणि मधुमेहाच्या मुठीत जाण्याच्या ऐवजी आपणच त्याला मुठीत ठेवला पाहिजे. क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे. या संदर्भामध्ये मी सांगेन की मुठीत ठेवा. मी तर म्हणेन त्याच्याशी मैत्री करा. अच्छा, मधुमेहाशी मैत्री करा. तो रोग असा नाही आहे, जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलं तर तुम्हाला काही काळजी नाही, तुम्ही 100पर्यंत सुद्धा जाऊ शकता. बरोबर. पण काबूत ठेवणं हे महत्त्वाचं. मधुमेह बरा कधीही होत नाही, आजपर्यंत कुणीही सांगितलं नाही. जाहिराती असतात पेपरमध्ये, मधुमेह संपूर्ण घालवा, हे करा ते करा, ते सगळ्या खोट्या आहेत. डॉक्टरी अनुमान जे आहे डॉक्टर साहेब सांगतील. मी सांगतो की मधुमेह जात नाही. बरोबर ते म्हणते बरोबर. ते मला काय म्हणायचं आहे, मला थोडंसं ज्येष्ठ नागरिकांच्याकडे वळायचं असतं. आता डॉक्टर म्हटले की आपल्याला मधुमेह आहे हेच कळत नाही आणि मग काय होतं की ऑपरेशन टेबलवर जायची ज्या वेळ येते तेव्हा कळते की मधुमेह आहे, म्हणजे ब्लड टेस्ट करा आणि ते असं होतं. तर ज्येष्ठ नागरिकांना या संदर्भात जाणीव करण्यासाठी आपण कशा प्रकारे मदत करतो? काय असतं, 50 आमची ज्येष्ठ नागरिक सांगितलं वय मर्यादा 60 आहे, वयोमर्यादा 60 आहे. परंतु आमच्यात ते सेवानिवृत्त होतात, ते 58 साली रिटायर होतात आणि 1-2 वर्षानंतर आपली संघटना जॉईन करतात. आता या संघटनेचे मी मगाशी सांगितलं की शिबिर घेऊन आम्ही व्याख्यानं ठेवतो, त्यांच्या मनावर बिंबून ठेवतो. हे कठीण नाही आहे आणि याच्यामुळे तुमच्या अनेक व्याधी निघून जातील. जसं सांगितलं डॉक्टरांनी की आहार विहार आणि औषधं, ती औषधं नियमित आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच घ्या. म्हणजे काय झालंय, ब्लड टेस्टचं काय म्हणजे मला तो मुद्दा आहे की त्यांना कळलं पाहिजे. मला प्रत्येक स्टेज आहे, प्रत्येक जेव्हा आमचं शिबिर असतं त्यावेळेला आम्ही रक्तातली साखर तपासली जातेच. ते ठेवलेलेच असते. म्हणजे एखाद्या वेळेला इतर काही तपासण्या होणार नाही त्यावेळेला. कारण कसं आहे, वर्षातून आम्ही 4 शिबिरं घेतो. एक महाशिबिर असतं, त्यावेळेला जवळ 10 ते 12 टेस्ट आम्ही करतो, इन्क्लुडिंग एक्सरे आणि HbA पण. एक मिनिट, आपण एक दूरध्वनी घेऊया. विशाखा पांडे, हैदराबाद. हा बोला मॅडम, बोला विशाखाजी बोला. हा, मला विचारायचंय की तुम्ही आता मधुमेहासाठी अभक्ष्य भक्षण करू नये म्हणून सांगितलंय. हा बरोबर आहे, ते मलाही पटतंय. पण आता मुलं बाहेर राहतात, त्यांना दुसरं तर काही खायला मिळत नाही असं पौष्टिक वगैरे, म्हणून आम्हीच आता अंड खा म्हणून सांगतो. ते योग्य आहे की अयोग्य आहे? आता कळलं का तुम्हाला प्रश्न? कळला मला. प्रश्न चांगला आहे आणि हा प्रश्न विचारलात ते तुम्ही फार चांगलं केलं, कारण बऱ्याच लोकांचे गैरसमज या उत्तराद्वारे मी काढू शकतो. अंड्याला आम्ही अभक्ष्य भक्षण असं कधीच म्हटलेलं नाही. अंड मुलांनी जरूर खावं, अंड्यात प्रथिनं असतात आणि त्याच्यात काहीच आपलं ऑब्जेक्शन नसतं. परंतु अभक्ष्य भक्षण म्हणजे अतिशय तेलकट पदार्थ वगैरे असं खाणं, अतिशय मिठाचे पदार्थ, प्रोसेस फूडचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, कोकोकोला सारखी ड्रिंक्स यांना आम्ही अभक्ष्य भक्षण म्हणतो. अंड्याला आम्ही अभक्ष्य भक्षण म्हणत नाही. बरोबर. मला सांगा की मला आता जे प्रश्न आहेत त्याच्यावर मला एक जाणवलं की तुम्ही तर तुमच्या कन्सल्टिंगमध्ये सांगताय, सगळे डायबिटीस तज्ज्ञ सांगत असतात, पण काय होतं तरी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून तुम्हाला पुस्तकं लिहिण्याची गरज भासली. माझी प्रेरणा तीच आहे का तुमची, पुस्तकं लिहिण्याची? मी काही पुस्तकं मला दाखवायची आपली. पुस्तकं लिहिण्यामध्ये मागे प्रेरणा अशी होती की जेव्हा आपण काही मधुमेही आपल्याबरोबर 5 वर्ष असतात, त्या 5 वर्षानंतर सुद्धा तो मधुमेही अशी घोडचूक करतो, तेव्हा आपल्याला वाटतं अरे आपलं काहीतरी कमी पडलं, आपणच चुकलो. या मधुमेही व्यक्तीला 5 वर्षे आपल्याबरोबर असताना सुद्धा त्यांनी ही घोडचूक केली, याचा अर्थ त्याला ज्ञान आपण दिलं पाहिजे. त्या ज्ञानाचा त्यांनी योग्य उपयोग करून आपली कॉम्प्लिकेशन्स अवॉइड केली पाहिजेत. त्या बाबतीत मी एक म्हणीन, जोशी साहेब मागाशी त्रिसूत्री योजनेबद्दल बोलत होते. आहार, व्यायाम आणि औषधोपचार ही त्यांची त्रिसूत्री योजना होती. मी एक पाऊल पुढे जाऊन म्हणतो की मधुमेहाच्या विरुद्ध जो लढा आहे ती 4सूत्री योजना आहे आणि 4थं सूत्र म्हणजे
ज्ञानार्जन, ते ज्ञान आपण द्यावं, पेशंटनी ते ज्ञान घ्यावं, त्या ज्ञानाचा आपल्या स्वतःसाठी उपयोग करावा आणि कॉम्प्लिकेशन्स पासून 4 हात लांब राहावं. ही चौसूत्री योजना आहे. बरोबर आहे. ते म्हणजे संघटनेमार्फत तीच आमची अपेक्षा आहे की ज्येष्ठांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, कारण सगळी मंडळी काही डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यातला बेसिक मुद्दा तोच येतात नाही का डॉक्टर, आपल्याला काय वाटतं?